जो मिलाच्या मागच्या भागामध्ये. लावण्या संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिली पण अमनकडून काहीच उत्तर आले नाही. तिला चिंता आणि वाईट वाटले, पण कशामुळे तिला माहीत नव्हते. पुढचा भाग. रात्र झाली होती. अमनने घराचे कुलूप उघडले आणि दमून आपल्या खोलीत गेला आणि बेडवर पडला. अमन यार पराठा, तू स्वतः स्वयंपाक करून माझ्याकडे का जात नाहीस? त्याच्या फुशारकी पलंगावरून उठण्याची इच्छा नसताना तो ओरडला आणि ओरडला. अमन नाही, आज मला स्वयंपाक येत नाही. चला काहीतरी ऑर्डर करूया. त्याने त्याचा फोन घेतला आणि झोमॅटो उघडला आणि काही चविष्ट खाद्यपदार्थ शोधू लागला. स्वतःसाठी चिकन ग्रेव्ही आणि पराठा ऑर्डर करतो. त्याने अनेक सूचना पाहिल्या, त्याने एक एक उघडले. त्याला अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज दिसला. त्याने भुसभुशीत केली. अमन हे कोण आहे? त्याने प्रोफाईलला हात लावला आणि तो लावण्याचा फोटो होता. अमन, ती मला मेसेज का करते? तिला माझा नंबर कसा मिळाला भाऊ? तिने मला मेसेज केला आहे. आता मी काय करू? त्याने उसासा टाकून तिला उत्तर दिले, हाय लावण्या. पुढच्याच मिनिटाला त्याचा फोन नोटिफिकेशनने वाजला. लावण्याचा निरोप आला. लावण्य, आय एम सो सॉरी अमन. अमनने भुसभुशीत करत टाईप केला का? लावण्य टाईप, दुपार मी मूर्खासारखी वागली तर फक्त. अमन, अरे ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही काही तणावात आहात असे वाटते. लावण्याला आठवलं खरं तर तिला दुसऱ्या बाईसोबत पाहून तिला चालना मिळाली. तिला असे का वाटले ते समजून शकल्याने ती भुसभुशीत झाली. लावण्य, हो खरंच मी काही टेन्शनमध्ये होते. मला पुन्हा खूप माफ करा. अमन, ठीक आहे लावण्य, काळजी करू नका आणि काळजी घ्या, बाय. तो संभाषण संपवला आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमकडे चालत उभा राहिला. थोड्याच वेळात त्याचे जेवण आले आणि तो रात्रीचे जेवण करू लागला. दुसरीकडची लावण्य अजून अस्वस्थ आहे ह्या विचाराने काळजीत पडली. स्वतःला अपराधीपणातून बाहेर काढता आल्याने तिने स्वतःला मारले. दुसऱ्या बाजूला मध्यरात्री अर्णवने डोळे उघडले आणि त्याची थकलेली पत्नी त्याला मिठी मारून शांतपणे झोपलेली दिसली. त्याने हळूच स्वतःला तिच्यापासून दूर केले आणि त्याचा ड्रेस घातला. तिच्या कपाळाचे चुंबन घेत आणि तिला रुमालाखाली टेकवून तो फोन घेऊन खोलीबाहेर गेला. त्याच्या कारमध्ये बसून त्याने इंजिनला प्रज्वलित केले आणि तो परत येईपर्यंत त्याच्या सुरक्षेला सावध राहण्याचा इशारा देत गेट्स झूम केले. 20 मिनिटे गाडी चालवल्यानंतर त्याने आपली कार एका पबसमोर उभी केली. तो पबच्या आत जाऊन पाहतो की बरेच लोक वेड्यासारखे नाचत आहेत आणि मद्यपान करत आहेत. तो शोधत असलेली व्यक्ती शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. तिथे ती होती, अक्षरा कपूर. तो दात घासत गेला आणि त्याच्यासाठी ज्यूस मागवत खुर्चीवर बसला. तो तिच्या प्रत्येक हालचालीचा पाठलाग करत त्याच्या बावळट डोळ्यांनी हळूहळू पिळू लागला. अपेक्षेप्रमाणे ती अडखळत पाय घेऊन त्याच्या जवळ गेली. ती तिच्या दारूच्या प्रभावाखाली होती. अक्षरा, अरे अर्णव. अर्णवने चिडून डोळे मिटले. इतके दिवस कुशीला चिकटून राहिल्याने त्याचाच परिणाम त्याच्यावर झाला. चेहरा भरून ठेवलेल्या या बाईला पाहून देवालाच ठाऊक मेकअपचे किती थर होते. कुशीच्या तुलनेत तिला ते खूप अवघड वाटले, जिने तिचा फक्त मेकअप म्हणून स्मितहास्य केले. कुशीचा नैसर्गिक सुगंध श्वास घेण्याची सवय असलेल्या अक्षराला अत्तराच्या नावाने येत असलेल्या त्या ओंगळ वासाने सर्व काही फेकून द्यावे असे त्याला वाटले. या बाईचं हसू बघून त्याला किळस आली, ज्यात शुद्धता नव्हती. ची. तिला तिची जवळीक पाहून तिरस्कार वाटला. ती त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली आणि तिला कुरूप स्माईल दिली. अक्षरा, हाय डार्लिंग. तू मला भेटायला आला आहेस का? अर्णव, नक्कीच.
अक्षरा, अरे किती गोड आहे तुझी. मला माहीत आहे तू माझ्याकडे येशील. अर्णव हसला. अक्षरा, कारण ती तुझी साथ देऊ शकत नाही, हे ना. दारूच्या प्रभावाखाली ती स्वतःला थोपटत हसली. अक्षरा, तुझी काय अवस्था आहे आणि तिची काय आहे. तू एक यशस्वी व्यावसायिक माणूस आहेस आणि ती काय आहे. ती एक कंटाळवाणी प्रोफेसर आहे. ती तुमच्या लायक नाही. अर्णवच्या बायकोविरुद्ध उंबळ बोलणे ऐकून रक्त उकळले. त्याची नजर तिथे त्यांच्या कॅज्युअलमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या माणसांकडे गेली. अक्षरा, तुला माहीत आहे ती सोन्याची खणणारी आहे. ती फक्त पैशासाठी तुझ्यासोबत आहे डार्लिंग. अर्णवने त्याच्या जवळ आलेल्या माणसांना खुणावले. तिला आमच्या ताब्यात घ्या, मी उद्या येऊन तिला भेटेन. त्याचा माणूस झाला. अर्णव दात घासत उभा राहिला आणि तिथून निघून गेला. गाडी पेटवून त्याने घराकडे वळवली. त्यांनी येथे येण्याचा चुकीचा निर्णय घेतला. त्या महिलेने त्याचा मूड खराब केला. त्याने रागाच्या भरात स्टेअरिंगला दणका दिला आणि त्याची कार गोव्याच्या एकाकी रस्त्यावर हवा फाडत झूम झाली. लॉटमध्ये गाडी पार्क करून तो घराच्या आत गेला आणि झपाट्याने दरवाजा उघडला आणि मोठा आवाज झाला. दार उघडताच स्वतःच्या मनःस्थितीत झालेला बदल पाहून तो थक्क झाला. कुशीला तिच्या गोंडस भुसभुशीत झोपेत ढवळून निघताना पाहून त्याला शांत आणि शांत वाटले. शर्टाचे बटण काढून तो त्याच्या जागी लटकला आणि पलंगावर गेला आणि तिला आपल्या हातात ओढत त्याच्या बाजूला झोपला. कुशी त्याच्यात घुसली आणि तिचे तंद्रीत डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. कहा गये थे अर्णव. अर्णव, कुठे होतास. तिने झोपलेल्या आवाजात विचारले. अर्णव हसला आणि तिच्या मऊ गालाचे चुंबन घेत तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या कांड्यांना आधार दिला. अर्णव, ही थांबे. मी फक्त इथे होतो. कुशी तिच्या अर्ध्या झोपेतच हसली, त्याला तिच्याकडे आश्चर्याने बघत. त्याची कुशी एक निष्पाप देवदूत आहे जिला तो आयुष्यभर जपेल. आणि त्या बाईला त्याच्या देवदूताने वाईट तोंड देण्याची हिंमत कशी करायची. देवदूताने तिच्या अनमोल डोळ्यातून सोडलेल्या प्रत्येक अश्रूसाठी तिला परत दिले जाईल. अर्णव, तुला झोप लागली नाही का. कुशी, में तुम्हें ही धुंद राही थी नींद, तू गुरु तुम्हारे बिना. मी फक्त तुलाच शोधत होतो. तू नसल्यामुळे माझी झोप उडाली. अर्णव, त्या बाळासाठी सॉरी. त्याचे बोलणे ऐकून कुशी मंद हसली आणि तिचे झोपलेले डोळे उघडून त्याच्याकडे बघितले. त्या अवस्थेत सुद्धा तिने किंचित उठून त्याच्या गालाचे चुंबन घेत त्याला हसवले. एकमेकांना मिठी मारून दोघेही शांत झोपेत गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होती. अर्णव त्याच्या ऑफिसला जायला तयार झालेला पाहून कुशी अंथरुणावर गाल टेकवत बसली होती. शर्टाचे बटण लावणारा अर्णव आरशात तिचे प्रतिबिंब पाहून हसला. अर्णव, कुणीतरी खूप रागावलंय. कुशी, हा, मला खूप राग येतो. तू म्हणालास या 15 दिवसात तू माझ्यासोबत राहशील. मग आता तुमच्या ऑफिसला कशाला जाताय. अर्णव तिच्या जवळ गेला आणि तिच्या एका गालाला कप देत त्याने दुसऱ्या गालाचे चुंबन घेतले. अर्णव, तुला असं वाटतं का की ते महत्वाचं नसतं तर मी तुला सोडून माझे वचन मोडून जाईन. कुशीने मान हलवली आणि मान हलवली. अर्णव, तू माझी चांगली मुलगी आहेस ना. कुशीने मान हलवली. अर्णव, फक्त 2 तास, मी परत येईन. प्लीज मला जाऊ दे कुशी. कुशी त्याच्या शर्टाची बटणे खेळत त्याच्याकडे झुकली. अर्णव, तुझ्यासाठी आईस्क्रीम आणतो. कुशीने भुवया कुरवाळल्या. मला आईस्क्रीम नकोय. मला तू हवी आहेस. अर्णवने कपाळ वर करून तिच्याकडे पाहिलं. मला कुशीला वळवू नकोस. तू मला असं चिडवलंस तर मी नम्र होण्याचे वचन देऊ शकत नाही. ते ऐकून कुशीने हात मारले. अर्णवने हसून तिला घट्ट मिठी मारली. अर्णव, मी लवकरच परत येईन आणि तुझ्यासाठी 2 स्कूप आईस्क्रीम घेईन. ठीक आहे.
कुशी हम्म. त्याने तिची हनुवटी धरली आणि तिचा चेहरा वर केला. चल, मला तुझे सुंदर स्माईल दे. कुशी खूप हसली आणि त्यालाही हसवले. तिच्या कपाळावर हात मारून त्याने तिला निरोप दिला की तो 2 तासांनी परत येईल. त्याच्या इंजिनला प्रज्वलित करून तो त्याच्या गंतव्याच्या दिशेने निघाला. निर्जन रस्त्यावर गाडी पार्क करून तो इमारतीच्या दिशेने निघाला. आत चालत त्याने दार उघडले आणि त्याला जे दृश्य पाहायचे होते ते उघडले. अर्णव हसला. हाय मिस कपूर, आशा आहे की माझी माणसे तुमच्याशी चांगले वागतील. अक्षराला त्याच्याकडे बघून धक्काच बसला. तिला फक्त एवढंच आठवलं. ती पबमध्ये गेली आणि दारू प्यायली. अर्णवने तिला कसे पाहिले आणि तो तिला इथे का घेऊन आला. तिला परत मिळवण्यासाठी अर्णवने तिला इथे आणलं असा विचार करून ती हसली. एका मिनिटात ती मीडियासमोर कॅमेऱ्यांसमोर पोज देत त्याच्यासोबत स्वतःची कल्पना करत तिच्या लाला भूमीत उंच उडून गेली. तिला तिची सगळी स्वप्न पूर्ण झाल्याचं जाणवलं. अक्षरा, अर्णव, अर्णव तू हिम्मत करू नकोस मला असे बोलवायला. तो ओरडला तिला तिच्या जागेवरून उडी मारत, इशारा करत. त्याचे तर्जनी तिच्या दिशेने. तो तिच्यासमोर उंच आणि सरळ उभा राहिला. त्याची तीक्ष्ण नजर तिची शांतता तिच्यापासून दूर नेण्यासाठी पुरेशी होती. अर्णव, तुझी हिम्मत होत नाही का मिस कपूर? मला एवढेच जाणून घ्यायचे आहे की तू आता परत का आली आहेस. अक्षरा, ती सारा होती तुझ्यासाठी. अर्णव, पहिलं असं का रागावतोस? मी तुझे पहिले प्रेम अर्णव आहे. आणि तुझे लग्न कुशीशी कसे झाले ते मला माहीत आहे. तुला तिच्या अर्णवसोबत राहण्याची गरज नाही. तिला सोडून माझ्याकडे परत ये. आपण पुन्हा आनंदाने एकत्र राहू. अर्णवने आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहिलं. बाईची ही हिम्मत. अक्षरा, कुशी, तुझं आणि कुशी जुळत नाहीये. तुमची स्थिती काय आहे आणि तिची स्थिती काय आहे? तू एसआर आहेस आणि ती कोण आहे? ती फक्त एक प्रोफेसर आहे जी तिच्या कॉलेजमध्ये एबीसीडी शिकवते. ती तुमच्या लायक नाही. अर्णव, आणि तुला वाटतं तू नाही. मला समजले नाही. जी मुलगी माझ्यावर मनापासून प्रेम करते ती लायक नाही आणि तू, जी मुलगी तू माझ्याशी नात्यात असताना माझ्या मागे गेली ती माझ्यासाठी किती लायक आहे. बरोबर. अक्षरा, अर्णव, मी तेव्हा परिपक्व नव्हतो. मला भुरळ पडली. आता कळलं. माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. अर्णव उपहासाने हसला. प्रत्येक वेळी जेव्हा मला वाटते की तुम्ही आणखी खाली वाकू शकत नाही, तेव्हा तुम्ही आणखी खाली पडून मला चुकीचे सिद्ध करता. तुमच्यापैकी किती स्वस्त. अक्षरा, अर्णव, अर्णव पुरे. तो त्याच्या आवाजाच्या वरच्या बाजूला ओरडला. अर्णव, माझ्या बायकोबद्दल फालतू बोलण्याची हिम्मत करू नकोस. नाहीतर मी तुमच्यासाठी काय संकट आणू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. अक्षरा, अर्णव, का समजत नाहीस? तुझ्या पैशासाठी ती तुझ्यासोबत आहे. अर्णव हसला. मग काय? अक्षराने त्याच्याकडे बघितले. त्याचे बोलणे समजत नव्हते. अर्णव, जर पैसा माझ्या कुशीला हवा असेल तर मी जग तिच्या पायाखाली घालेन. माझ्या कुशीला विलास हवा असेल तर मी तिला देईन. कारण ती त्यासाठी पात्र आहे. माझी कुशी जगाला पात्र आहे. अक्षराला धक्काच बसला. अर्णव, माझं लग्न मात्र तिच्याशी झालं. तुला कसली काळजी? तू कोण आहेस? आणि माझ्या बायकोला हाताशी धरण्याची हिम्मत कशी झाली? कुशीला माझ्या आयुष्यातून काढून तुझ्याकडे परत येण्यासाठी मी मूर्खासारखा दिसतो का? अक्षरा, अर्णव, अर्णव, मला माहीत आहे की प्रेमापोटी माझ्यासोबत कोण आहे आणि कोण मला पैसे परत हवे आहे. माझ्या बायकोला वाईट तोंड देऊ नकोस. त्याने आपल्या कडक स्वरात तिला इशारा केला. अर्णव, तू माझ्याशी जे काही केलेस त्याबद्दल मी तुला माफ करू शकतो. पण तू माझ्या कुशीला ज्यासाठी
प्रत्येक अश्रूसाठी, तिच्या प्रत्येक वेदनासाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही. आणि मी खात्री करून घेईन की तुला तिला भेटल्याबद्दल पश्चात्ताप होईल. तुम्ही कराल. हे अर्णवसिंग रायजादाचं वचन आहे. त्याला बघून अक्षरा गजबजली. तिला माहीत आहे की एसार आता खूप शक्तिशाली आहे. तो तिला काहीही करू शकतो. पण अर्णव तिला कसम पडणार नाही. त्याचे तिच्यावर प्रेम होते. त्याने नाही का? अर्णव, ही शेवटची भेट आहे याची खात्री करा. तू कधी माझ्या किंवा कुशीसमोर परत येण्याचा प्रयत्न केलास तर तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे याची खात्री करून घेईन. माझे शब्द गांभीर्याने घ्या सुश्री कपूर. त्याने तिला सावध केले आणि आपल्या माणसांना तिच्याशी काय करावे हे सांगून खोलीतून बाहेर पडला. हसत हसत तो घराकडे निघाला. वाटेत त्याने पत्नीसाठी आईस्क्रीम आणले. त्याने कॉलिंग बेल वाजवली आणि तिची दार उघडण्याची वाट पाहू लागला. अर्णव, 2 तासांपेक्षा जास्त वेळ आहे. मी गेल्यावर ती अस्वस्थ झाली. तिचा मूड कसा असेल माहीत नाही. त्याने पुन्हा बेल वाजवली आणि त्यांच्या मोलकरणीने येऊन दार उघडले. अर्णव, कुशी कुठे आहे? दरवाजा उघडताच त्याने विचारले. मोलकरीण मॅडम वरती आहेत सर. तिने मला रात्रीचे जेवण बनवण्यास नकार दिला. ती म्हणाली की आज बाहेरून ऑर्डर करणार आहे. मी सर सोडू का? अर्णव, ठीक आहे. मोलकरीण, धन्यवाद सर. त्याला माहिती देऊन ती बाहेर गेली. अर्णव त्याच्या खोलीकडे गेला आणि ती उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते आतून बंद होते. अर्णव, कुशी. त्याने दार ठोठावले. अर्णव, कुशी, दार उघड. मी परत आलो. कुशी, आधी डोळे बंद करा. अर्णव, भुसभुशीत का? कुशी, कारण तुझी बायको सांगते. अर्णवने भुवया उंचावल्या आणि डोळे मिटले. अर्णव, मी डोळे मिटले आहेत महाराज. आता तुम्ही दार उघडू शकता का? कुशीने दार उघडून बाहेर डोकावले तर तो बंद डोळ्यांनी उभा होता. ती दार पूर्ण उघडून बाहेर आली. त्याच्या जवळ जाऊन तिने त्याचे हात धरले. कुशी, अर्णव, फसवणूक नाही. मी सांगेपर्यंत तू डोळे उघडू नकोस. अर्णव हसला. ठीक आहे. कुशी, चल माझ्यासोबत. ती पुढे चालायला लागली तर अर्णव तिचा हात धरून तिच्या मागे गेला. अर्णव, कुशी, काय चाललंय? कुशी, थांब. ती खोलीच्या मध्यभागी येऊन त्याच्या शेजारी उभी राहिली. कुशी, आता डोळे उघड. अर्णवने डोळे उघडले, फक्त आश्चर्यचकित होऊन उभा राहिला. त्याची खोली मंद दिव्यांसोबत मेणबत्त्या आणि गुलाबांनी सजवली होती. कुशीने लहान टेबल डिशेसने सजवले आहे. अर्णव, विस्मय. तुम्ही मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणाचा प्लॅन केला होता का? कुशी, हो. कसा आहे? अर्णव, सुंदर आहे. लॅव्हेंडर आणि गुलाबी मिश्रित ऑर्गेन्झा साडीत सजलेल्या आपल्या सुंदर पत्नीकडे बघून तो फक्त एक तीक्ष्ण श्वास घेण्यासाठी तिच्याकडे वळला. त्याने लाळ घासली आणि डोळे मिटता तिच्याकडे पाहिले. त्या क्षणी फक्त कुशीच महत्वाची होती. तिच्यासाठी केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले. किती सुंदर मेहनत घेऊन तिने त्याच्यासाठी ही खोली सजवली. आणि ही स्त्री ही त्याची अमूल्य संपत्ती आहे. स्तब्धतेतून बाहेर पडून त्याने खाली वाकून तिच्या गालाचे चुंबन घेतले आणि ती हसली. कुशी, तुला आवडते? अर्णव, माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुशी, मी अर्णवच्या सजावटीबद्दल विचारले. अर्णव आणि मी म्हणालो तुझ्यासाठी कुशी. कुशी हसत म्हणाली, तुझ्यावर खूप प्रेम आहे. चल जेवायला. मी तुझ्या आवडीचे ऑर्डर केले आहेत. अर्णव, धन्यवाद. कुशी हसली आणि सोफ्याकडे निघाली. अर्णव तिच्या मागे गेला. कुशीने एक प्लेट भरून त्याच्या हातात दिली. पण अर्णव हात ओलांडत हसला. अर्णव, मला खायला द्या.
कुशी हसली आणि त्याच्या जवळ गेली आणि त्याला खायला घालू लागली. अर्णवने तिचे हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले आणि तिला आणखी ओढले. कुशी अर्णव. अर्णव हम्म. कुशी आधी जेव. अर्णव त्यानंतर मी तुला खाऊ का? कुशीने श्वास घेतला आणि हात हलकेच मारले. तो हसला. अर्णव खूप सुंदर आहे. सरप्राईज दिल्याबद्दल धन्यवाद कुशी. कुशी तुझे स्वागत आहे. अर्णव वैसे अचानक का? कुशी माझ्या बकेट लिस्टमध्ये एक नवीन इच्छा जोडली आहे. त्यामुळे तुम्ही ऑफिसला गेलेला वेळ मी वापरला आणि आमची खोली सजवली. अर्णव मला तुझ्याबद्दल काहीतरी इंटरेस्टिंग कळलंय. कुशी आणि ते काय? अर्णव मला वाटलं प्रकरण रंगातलं आहे. पण खरं तर मुद्दा आहे ड्रेसचा. कुशी भुसभुशीत काय? अर्णव तू साडीत जास्त सुंदर दिसतेस. जर तुम्हाला यात सोयीस्कर असाल तर ते वारंवार परिधान करा. कुशीने लाजून खाली पाहिले. अर्णवने तिच्या गालाचे चुंबन घेतले. मी तुला मिळवण्यासाठी खूप भाग्यवान आहे. कुशी मी पण. ती त्याला खाऊ घालत राहिली आणि दोघांनी जेवण उरकले. कुशीने हात धुतले आणि प्लेट्स त्यांच्या खोलीच्या कोपऱ्यात ठेवल्या. कुशी तू जाऊन गेस्ट रूममध्ये बदल कर. मी पण जाऊन बदलतो. ती तिथून निघून जाणार होती तेव्हा अर्णवने तिच्या उघड्या कंबरेवर हात ठेवून तिला ओढले. त्याचा स्पर्श जाणवून ती एक तीक्ष्ण श्वास घेते. त्याने तिचा चेहरा तिच्या गळ्यात दडवून तिला मिठी मारली. त्याला समजले की कुशी हे त्याचे घरचे गोड घर आहे. त्याचा मूड चेंजर आहे. ती त्याच्या मूडवर कसा प्रभाव टाकते आहे याची कल्पनाही तिला नव्हती. मिठीतून बाहेर येत त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. अर्णव कुशी. तू जे काही करत आहेस ते कोणी केले नाही. तू मला भाग्यवान समजत आहेस. कुशी हसली. मी नाही तर मामाजी येऊन तुमच्या सोबत कॅन्डल लाईट डिनर करणार का? अर्णव हळूच नाक ओढत हसला. अर्णव माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुशी तुझ्यावर खूप प्रेम आहे. कुशी तू जाऊन गेस्ट रूममध्ये बदल कर. मी पण जाऊन बदलतो. ती तिथून निघून जाणार होती तेव्हा अर्णवने तिच्या उघड्या कंबरेवर हात ठेवून तिला आपल्याकडे ओढले. त्याचा स्पर्श जाणवून ती एक तीक्ष्ण श्वास घेते. त्याने तिचा चेहरा तिच्या गळ्यात दडवून मिठी मारली. त्याला समजले की कुशी हे त्याचे घरचे गोड घर आहे. त्याचा मूड चेंजर आहे. ती त्याच्या मूडवर कसा प्रभाव टाकते आहे याची कल्पनाही तिला नव्हती. मिठीतून बाहेर येत त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. अर्णव कुशी. तू जे काही करत आहेस ते कोणी केले नाही. तू मला भाग्यवान समजत आहेस. कुशी हसली. मी नाही तर मामाजी येऊन तुमच्या सोबत कॅन्डल लाईट डिनर करणार का? अर्णव हळूच नाक ओढत हसला. अर्णव माझं तुझ्यावर प्रेम आहे. कुशी तुझ्यावर खूप प्रेम आहे. अर्णव जा, बदला आणि माझा मूड बदलण्यापूर्वी ये. कुशी तुझा मूड बदलला तरी माझी हरकत नाही. अर्णवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. पण मला समजले की माझ्या नाजूक बाहुलीला थोडी विश्रांती हवी आहे. जा आणि बदला. ती हसून वॉशरूमकडे निघाली आणि तो चेंज करायला गेस्ट रूममध्ये गेला. तो तिच्या हावभावाने खूप प्रभावित झाला आणि काही तासांपूर्वी जे काही घडले ते पुन्हा तो विसरला. तरीही ते त्याच्या मनात असण्याची लायकी नव्हती. धन्यवाद. कथेचा भाग 42 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.